बघा आता हे साहित्य जे आहे, हे साहित्याचा उपयोग करून आपण संख्या तयार करणार आहोत. तर इथं किती तारा बसलेल्या आहेत मी? 1 2 3 4. आपण 4 स्थानापर्यंतची आपण संख्या तयार करणार आहोत, एकक दशक शतक हजारापर्यंत. तर सुरुवातीला काय करायचं आपण? ह्या वहीमध्ये बाळांनो तुम्हाला अभ्यास करायचा आहे तिकडे. बघा एकक दशक शतक हजार अशा आपण रकान्यामध्ये स्थानांची नावं लिहून घेतलेली आहेत. मग आता समजा उदाहरणार्थ मला कोण सांगणार एककाच्या घरातील तारेच्या याच्यात किती मणी आहेत? कोण सांगणार? हा मोज बरं, तू किती मणी आहेत ते मोज बरं पटकन. हा 4 मणी आहेत, म्हणजे एककाच्या घरात आपण 4 लिहिणार आहोत. दशकाच्या घरात किती मणी आहेत? कोण मोजणार? वैष्णवी मोज बरं तू. शाबास 6. दशकाच्या घरात 6 मणी आहेत, म्हणजेच आपण आपल्या वहीमध्ये दशकाच्या घरात 6 लिहायचे आहेत. शतकाच्या घरातली मणी मोजतात मी 1 2 3 4 5. मग आपण शतकाच्या घरात 5 हा अंक लिहूया. ओके. आणि हजाराच्या घरातले कोण मणी मोजणार? बर हा मोज बरं. 8 अंक आपण असा वहीत लिहून घेतलेला आहे. बघा प्रत्येकाच्या स्थानाच्या घरामध्ये आपण ते अंक लिहून घेतलेले आहेत. मग आता ही किती अंकी संख्या तयार होणार आहे मुलांना? ही 4 अंकी संख्या. मग याचं वाचन आपण करायचं आहे. आपण आता बऱ्याच जण 2 अंकी 3 अंकी 4 अंकी, आता आपण तुम्हाला 4 अंकी जमतंय नाही का, पण अजून जास्त आपण त्याच्यात काय काय वेगवेगळ्या संकल्पना आपण क्लिअर करून घेणार आहोत. मग ह्या संख्येचं वाचन कसं येणार? मी सुरुवातीला अगोदर सांगते तुम्हाला. हजाराच्या घरात 8 आहे, शतकाच्या घरात 5 आहे, दशकाच्या घरात 6 आहे आणि एककाच्या घरात 8 आहे. तर ह्या अंकांचा उपयोग करून आपण कोणती संख्या तयार करणार आहोत? तर 8564. किती होणार बाळांनो? 8564. आता हे आपण अंकात लिहिले, अंकाची संख्या आपण लिहिलेली आहे इथं. आता आपल्याला काय करायचं? पहिला मुद्दा, पहिली स्टेप आपली असणार आहे की अक्षरात लेखन. मग काय करायचं? अक्षरात आपण लिखाण करून घेणार आहोत. 8000 सांगा 564. बरोबर. यामुळे काय होणार आहे तुमचं? तुम्ही जेव्हा अंकात अक्षरात लिहिणार त्याच्यामुळे तुमच्यातून बऱ्याचशा गोष्टी लिखाणातून पण क्लिअर होणार. तर 64 शब्द तुम्हाला लिहिता आला पाहिजे नाही का? 8 शब्द तुम्हाला न बघता लिहिता आला पाहिजे. बोलू नका. दिलेला अभ्यास करायचा तुम्ही सगळ्यांनी. आलं लक्षात? मग आता हे झालं 8564. मग आता मला सांगा आपल्याला याच्यातून एक मोठ्यात मोठी 2 मिनिटं बाळा 2 मिनिटं एक मोठ्यात मोठी संख्या आपल्याला तयार करायची आहे. मग मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना आपण सुरुवातीला मोठ्या अंकाचा विचार करतो. बरोबर आहे? सांगा मला मोठ्यात मोठी संख्या कोणती? नाही मोठ्यात मोठा अंक सांगितला तुम्ही. आता यांचीच आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. इथे तुम्हाला दिलेलंच आहे 8 5 6 आणि 4 या अंकांचा वापर करायचा आहे. मग सुरुवातीला मोठा अंक घ्यायचा. तुम्ही मोठी सांगितली 8. त्याच्यापेक्षा दुसरा कोणता अंक येणार याच्यातला? 6. शाबास. नंतर 5. नंतर 4. पुन्हा या संख्येचं अक्षरात लेखन आलं की नाही? पुन्हा ते आपण घ्यायचं. मग कोण वाचणार ही संख्या सांगा मला? वाचताना मी 8654. शाबास 8654. हे सुद्धा आपण इथं अक्षरात लिहायचं आहे. नंतर आपण मी सांगते तुला. हो का? बरं पाठवता पण मॅडम. आता लहानात लहान संख्या आपण तयार करूया. असं लिहायचं ना, मोठ्यात मोठी संख्या, लहानात लहान संख्या. संख्या शब्द तुम्ही बघून जरी आता लिहिला पण नंतर सरावाने तो न बघता तुम्हाला लिहिता येईल. ओके नाही? मग ते सांगा बरं लहानात लहान संख्या तयार करायला काय केलं पाहिजे? आकांक्षाने 4. शाबास. सगळ्यात लहान अंक घेतला पाहिजे की बाळांनो? 4 ते 5 6 8. व्हेरी गुड. आता वाचावर ही संख्या कोण वाचणार? वाचोवी. 4568. व्हेरी गुड. 4568. आपल्याला बघा एकदाच आपण अंक घेतली या साहित्यावरून. त्या साहित्यावरून आपण 2 संख्या वेगवेगळ्या तयार केल्या आहेत. 3 झालेल्या आहेत नाही का? 3 झाल्या. एकदा मूळ संख्या आपण तयार केली ती 3. त्याच्यानंतर आपण लहानात लहान मोठ्यात मोठी संख्या. मग आता लहानात लहान मोठ्यात मोठी संख्या दोन्ही पण संख्या घ्यायच्या, त्याची आपण बेरीज पण करायची. म्हणजे बेरीज सुद्धा आपण तयार होणार.
करूया आपण. चला बरं तुम्ही लिहा बघा. 8 6 5 4 म्हणजे 8654 अधिक 4568. करूया बेरीज. चला 4 मध्ये 8 मिळवा किंवा 8 मध्ये 4 मिळवा. किती होणार? टिक टिक 1 टिक टिक 2 व्हेरी गुड. मग 12 इथंच लिहायचं का? नाही, आपण शिकल्याप्रमाणे 2 उत्तराच्या ठिकाणी द्यायचा आणि 1 हातचा द्यायचा. चला पुढे 5 मध्ये 6 मिळवा. टिक टिक 1 11 व्हेरी गुड. आणि हा हाताचा 12. पुन्हा इथे 2 उत्तराच्या ठिकाणी 1 हातचा द्यायचा. चला पुढे 7 11 आणि त्याच्यामध्ये 12 उत्तर आलेलं आहे. 2 उत्तराच्या ठिकाणी तू बोलायचं नाही, होती बोलत नाही तू. हा चला आता 8 मध्ये 4 मिळवा. किती होतात? 12 आणि हाताचा 1 13. शाबास. बघा आले की नाही उत्तर? आले की नाही? पुन्हा आपण काय करायचं माहिती का तुम्हाला? पुन्हा आपण याची वजाबाकी करायची ह्या संख्या वापरून. मग ही याचं वाचन करूया. ही जरी 5 अंकी संख्या आहे 13,222. 5 अंकाचा आपण नंतर पुढे शिकणारच आहोत. पण आता त्याचं उत्तर मी तुम्हाला वाचून दाखवलं. बोलायचं नाही बाळाला काय ते काय. चला पुन्हा आपण मोठी संख्या घ्यायची आहे 8654. लहान संख्या आपण तयार केली ती घ्यायची 4568. वजाबाकी करायची आहे. बोलायचं नाही. चला करूया वजाबाकी. 4 मधून 8 घालवता येणार का? नाही. आपण शिकल्या हाताचे. चला काट मारा. 4 वरती न्या. हा मग आता काय करायचं? 5ला काट मारून. आता मला माझ्याकडे 4 चॉकलेट आहे पण मला मात्र वैष्णवीला 8 चॉकलेट द्यायची. देऊ शकते का? नाही. मी शेजारच्या घरी जाणार म्हणजे हिच्याकडे जाणार. हिच्याकडे मी पुन्हा 1 घेणार. उसना घेणार. म्हणजे किती झाले? 14. आणि इथून 5 मधून 1 इकडे दिल्यावर काय झालं? 4 शिल्लक राहिला. मग 14 मधून 8 घालवा. चला 1 2 3 स्टार्ट. टिक टिक 1 टिक टिक 2 टिक टिक 3 टिक टिक 4 व्हेरी गुड. 6. चला आता 5 6 जाऊ शकतात का? जयसी लक्ष नाही तुझं. लक्ष इकडे पुढे सरक. मग पुन्हा 4ला काट मारायचं बाळांनो. 6 मधून पुन्हा 1 उसना घ्यायचा. किती झाले? 14. 14 मधून 6 घालवा. चला 1 2 3 स्टार्ट. टिक टिक 1 टिक टिक 2 टिक टिक 4. कसं काय? 14 मधून 6 घालवा. अरे 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 चला चला चला. कोण परफेक्ट कुठं सांगता? कोण बरोबर सांगता? कोण बरोबर सांगता? व्हेरी गुड. छान. प्रांजलसाठी टाळ्या वाजवा. 8 8 8 8. आता 6 मधून इकडे गेला पण 5 शिल्लक आहेत. 5 मधून 5 गेले 0. 8 मधून 4 घालवा. चला पटपट. लगेच सांगायला पाहिजे होतं. 4. अरे वा 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 वा. चला बघा किती 4 अंकी संख्या मिळालेली आहे. कोण वाचणार ही संख्या? मध्ये 0 आलेला आहे बरं का. मी तिचं सांगितलं तुम्हाला. प्रांजल वाच बरं बाळा. 4800 कसं येणार बाळा? म्हणूनच मी म्हटली मध्ये 0 आलेला आहे. आपल्याला हा भाग अजून जास्त शिकायचा. व्हेरी गुड. शाबास. 4086. बाळांनो एक लक्ष द्या. आज मी पुन्हा ती गोष्ट सांगणार आहे. इथं शतक स्थानावर इथे 0 आहे म्हणजे शतकाचा आपण उल्लेख करायचा नाही. हा भाग मी तुम्हाला पुढे शिकवणारच आहे. पुन्हा तो आपण दूर करून घेऊ. पण सध्या एक लक्ष द्या. इथं 0 आलेला आहे त्याच्यामुळे ह्या स्थानाचा आपण उल्लेख करायचा नाही. 486. समजा 8च्या ठिकाणी पण 0 आला असता म्हणून तिथे काय वाचन केलं असतं तू? काय मला? 4086 कसं? 8च्या ठिकाणी जर 0 आला असता तर कसं वाचन केलं असतं? 4006. फक्त 4006. ज्या ज्या स्थानावर 0 येतो त्या स्थानाचा आपण उल्लेख करायचा नाही. असे ते संख्या वाचन आहे. तो भाग खूप पुढचा म्हणण्यापेक्षा आपण तो घेऊन गेला. ठीक आहे समजलं? आता मला सांगा. आता इथे एवढ्या संख्या आपल्याला मिळाल्या बघा. 1 2 3 4 5 संख्या आपल्याला मिळालेली आहेत. कुठली पण एक संख्या घ्यायची त्याचा विस्तारित रूप घ्यायचा. आपण मोठी संख्या घेऊया त्याचं विस्तारित रूप करूया. बघा हा इथे विस्तारित रूप असं म्हणते मी. चला आता 8 कोणत्या स्थानावर आहे बाळांनो? हजाराच्या. म्हणून 8वर 3 शून्य देऊन पुढे लगेच विस्तारित. 6 कोणत्या स्थानावर आहे? शतकाच्या. शतक म्हणजे 100. किती शून्य असतात? 2. 5 कोणत्या स्थानावर आहे? दश. 50. 4 कोणत्या स्थानावर आहे? 1. 4 दशाच्या तसा. आता ह्यामध्ये जर समजा मी उदाहरण 8 आला इथं अधोरेखित केला आहे. मग 8ची स्थानिक किंमत 8ची स्थानिक किंमत किती सांगा बरं मला? स्थान 8 हा हजाराच्या स्थानावर आहे. 8ची
63. शाबास. किती? 8000. 80 कसं येईल? 8 हा दशक स्थानावर आहे का? नाही. 8 हा हजार स्थानावर आहे. हा आधी हजार स्थानावर असल्यामुळे त्याची स्थानिक किंमत आहे 8000. पण त्याची दर्शनी किंमत, दर्शनी म्हणजे फक्त डोळ्यांना दिसतो तो अंक. कोणता अंक दिसतो? 8. म्हणून दर्शनी किंमत काय येणार? 8 येणार. हा दर्शनी किंमत किती येणार बाळांनो? फक्त 8. समजलं सगळ्यांना? अशा बघा आपल्या एक छोट्याशा साहित्यातून आपण सहज मणी मोजले, त्यांच्या स्थानावर ते मणी टाकले आणि या पद्धतीने आपण कितीतरी संकल्पना ह्या क्लिअर केल्या आहेत की नाही? समजलं की नाही? म्हणजे एक संख्येपासून आपल्याला कितीतरी संख्या तयार करता येतात. लहानात लहान संख्या म्हणजे अंक दिलेले आहेत, त्या अंकांपासून आपण संख्या तयार केली. त्या संख्येतील अंकांपासून आपण लहानात लहान संख्या, मोठ्यात मोठी संख्या तयार केली. पुन्हा त्या संख्यांचा उपयोग आपण बेरजेसाठी केला, वजाबाकीसाठी केला. त्याची पुन्हा उत्तरे वेगवेगळी आली. त्यातली पुन्हा एक 4 अंकी संख्या घेतली. आकांक्षा लक्ष आहे तुझं का? हा आणि मग त्यातून पुन्हा आपण विस्तारित रूप घेतलं, स्थानिक किंमत घेतली, दर्शनी किंमत घेतली की नाही? आणि ह्या संख्या तयार करत असताना आपण बऱ्याच वेळा बघतो लहान अंक, मोठा अंक, चढता क्रम, उतरता क्रम, भरपूर साऱ्या गणिताच्या गोष्टी याच्यातून आपण हसत खेळत शिकवू शकतो. समजलं सगळ्यांना? आणि छान उत्तरं दिली तुम्ही. व्हेरी गुड. चला.